भाजप आमदार किसन कथोरे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील प्रकार। मराठा आरक्षण प्रश्नी आमदारांनी बाजू मांडावी यासाठी कथोरे यांची भेट घेण्यासाठी आलेल्या मराठा कार्यकर्त्यांना कथोरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करत मराठा कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीसमोर झोपून गाडी अडवली। पोलिसांनी तात्काळ कार्यकर्त्यांना बाजूला करत कथोरे यांच्या गाडीला वाट मोकळी करून दिली। त्यानंतर मराठा कार्यकर्ते यांनी कथोरे यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली आणि ठाण्यात येऊन न देण्याचा इशारा त्यांना देण्यात आला। पळकुटा कुत्रा आम्ही त्याला लोकशाही मागे अडवत होतो। या हा आमदार किसन कथोरे यांनी आम्हाला शिवी दिली। किसन कथोरे त्याला मारणार मराठा लोक पोलिसांसमोर शिवी दिली। कथोरेंनी सगळ्या पोलिसांसमोर तू शिव्या देतो। हा कथोरेंनी शिवी दिली आम्हाला। या कथोरेची गाडी फोडणार ठाण्यामध्ये जिथं दिसेल त्याची गाडी फोडवा। पोलिसांसमोर पोलीस होते, पोलिसांसमोर शिव्या देतो तो झाला नाला कंबर आणि फाटली एवढी तर पळून कशाला गेला, थांबायचं ना। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। आरक्षणाबाबत संसदेत विशेष अधिवेशन बोलावले। खासदार राजन विचारे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी। महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे। मराठा समाजाला सरकारी पातळीवर आरक्षण देण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने महाराष्ट्रात सध्या तणावाची परिस्थिती लक्षात घेता शिवसेना नेते तथा ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे मराठा, धनगर, आदिवासी तसेच इतर जातीच्या आरक्षणाबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भाचे पत्र पाठवले आहे। या पत्रामध्ये खासदार राजन विचारे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या
या महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोठे योगदान ऐतिहासिक काळापासून आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मराठा होते. त्यांनी संपूर्ण समाजातील 18 पगड जाती व 12 बलुतेदारांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य महाराष्ट्र निर्माण केला. आज या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. आज या समाजाला न्यायाची गरज आहे असे पत्रामध्ये म्हटले आहे. तसेच आपण सन 2014 मध्ये देशात सत्तेवर आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आरक्षणाबाबत येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रात 57हून अधिक मोर्चे व आंदोलने झाली आहेत. अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आतापर्यंत 8 युवकांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी गेल्या 2 महिन्यांमध्ये 4 आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण गणपतीच्या दिवसात महिला आरक्षणाबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सद्यस्थितीत असलेले तणावाचे वातावरण लक्षात घेऊन मराठा, धनगर, आदिवासी व इतर जातीच्या आरक्षणासंदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा गांभीर्याने विचार करून संविधानानुसार आरक्षणाच्या मुद्द्याला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मराठीतील सुपरस्टार महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा. गंधार बाल कलाकार पुरस्कार खुशी हजारे हिला. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चतुरस्र अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार 16-14 नोव्हेंबर 2023 रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रोफेसर प्रदीप ढवळ यांनी शनिवारी गडकरी रंगायतन येथे दिली. तसेच या वर्षीपासून गंधार बाल कलाकार पुरस्कार सुरू करण्यात आले असून यावर्षीचा पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे. गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे 8वे वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नकार मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगळे, अतुल परचुरे तर गेल्या वर्षी श्री सचिन पिळगावकर यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते श्री महेश कोठारे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यात गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी श्री राजेश भोसले आणि सौ हेमांगी वेलणकर यांनी परीक्षण केले. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रोफेसर मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन आदी उपस्थित होते. मला असं वाटतं की आताच आदरणीय अभिनेते विजय पाटकरने त्यांचं नाव घोषित केलं, महेश कोठारे. आम्ही देखील लहानपणापासून हे व्यक्तिमत्व फार जवळून पाहिलेलं आहे चित्रपटामध्ये आणि त्याने अनेक कलावंतांना, अनेक गीतकारांना, कवींना देखील मराठीमधल्या संधी दिलेली आहे. गेली 50 वर्षाहून जास्त ज्यांनी ह्या चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं अशा व्यक्तीचा सन्मान गंधारच्या वतीने होतो आहे आणि हे 8वं वर्ष आहे. गंधार हे बालकलाकार घडवायचं काम करत असताना देखील सुद्धा जी मोठी कलावंत आहेत, ज्यांनी अगदी आपल्या बालावस्थेमध्येच या रंगभूमीची सेवा केली, अशा मंडळींना या पुरस्काराने सन्मान केलं जात आहे. आणि तो कार्यक्रम 14 तारखेला सकाळी 11 वाजता गडकरी रंगायतांमध्येच बालदिनानिमित्त साजरा होत आहे. आतापर्यंत 8 वर्षामध्ये कोणकोणत्या मान्यवरांना हा पुरस्कार मिळतो? ती यादी हां, ती कागद नाही का आपल्याला, त्याला विचार. यंदाचा बालगंधर्व पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. काय सांगाल एकंदरीत कुणाचं नाव नेमकं समोर आलं?
यावर्षीचा गंधार गौरव पुरस्कार श्री महेश कोठारे यांना घोषित झालेला आहे। यावर्षीचे मानकरी ते आहेत। मला हा पुरस्कार त्यांना मिळाला हे घोषित करताना खूप आनंद होतो की अशा माणसाला दिला जातो आहे ज्याचा बाल कलाकार म्हणून गेली 50 वर्षापूर्वी सुरुवात केली होती। छोटा जवान, तुम्हाला चित्रपट आठवत असेल तर, छोटा जवान या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं। दुसरा राजा रंग, हे बालकलाकार म्हणून महेश कोठारे यांनी काम केलेलं होतं। अप्रतिम चित्रपट होते। म्हणजे गेली 50-55 वर्ष महेश कोठारे काम करतो आहे आणि सातत्याने काम करतो आहे। म्हणजे कलाकार, निर्माता, दिग्दर्शक, डिस्ट्रीब्युटर अशी वेगळी काम करतो। एक मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन आयाम त्यांनी आणला। आज 70 mm सिनेमा म्हणा किंवा VFX म्हणा किंवा डॉल्बी म्हणा, असे वेगळेच ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या महेश कोठारेने पहिल्यांदा आणल्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये। आणि अशा माणसाला हा पुरस्कार जेव्हा घोषित करण्यात आला तर मला खूप आनंद झाला। करेक्ट चॉईस, महेश कोठारे अभिनंदन। सर, पाहिलं तर महेश कोठारे यांनी पूर्वीपासून मराठी सिनेमासृष्टीमध्ये एक वेगळा बदल निर्माण घडवून आणलेला, एक क्रांतीच खरं तर म्हणावी लागेल। पाहिलं तर तुमच्या आयुष्यामध्ये महेश कोठारे यांचं योगदान कशा प्रकारे? मी माझ्या आयुष्यात काय, माझ्यासारख्या कलाकारांच्या, प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात महेश कोठारे यांचं योगदान आहे। तर सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांनी त्या काळी सिनेमे केले नसते तर आम्ही अजून 10 वर्ष लागली असते आम्हाला। जे 85 साली मी पहिला चित्रपट केला तो कदाचित मला 90 किंवा 95 साली मी केला असता। पण ही नवीन त्यावेळीचे तरुण सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे त्यांनी चित्रपट केल्यामुळे चित्रपट तरुण झाला। आणि चित्रपट तरुण झाल्यामुळे सगळे आम्ही तरुण कलाकार आम्हाला संधी मिळाली। तर त्यांचे खूप उपकार आहेत, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांचे खूप खूप उपकार आहेत आमच्यावर। रिपाई एकतावादी मराठा आरक्षणासाठी मैदानात राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठ्यांच्या भावनांशी सरकारचा खेळ, जितेंद्र कुमार इंदिसे। राज्यातील आमदारांनी पंतप्रधानांच्या दारात बसावे, मराठ्यांना संविधानानुसार आरक्षण मिळणारच। राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केंद्र सरकारने मराठ्यांच्या हिताशी खेळ सुरू केला आहे। संविधानातील कलम 340 नुसार आरक्षण देणे शक्य नसतानाही केंद्र सरकार सूची तयार करत नाही। आमचा मराठी बांधवांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला आहे, असा सवाल करत रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्र कुमार इंदिसे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला। राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ते मराठ्यांच्या साखळी उपोषणात सहभागी झाले। ठाणे शहरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील तरुण उपोषणाला बसले आहेत। या ठिकाणी जितेंद्र कुमार इंदिसे यांनी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला। मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सगळे लोक बोलतात की मराठ्यांचं आरक्षण टिकणार नाही, दिलं तरी टिकणार नाही। भारतीय संविधानाच्या आर्टिकल 340 प्रमाणे आयोग नेमून आयोगाने रिपोर्ट राष्ट्रपतींना सबमिट करायचं आहे। सबमिट करून राष्ट्रपतीच्या सहीने लोकसभा आणि राज्यसभावर तो पारित करून ते आरक्षण आपल्याला मराठा बांधवांना देता येईल साध्या आणि सोप्या भाषेमध्ये। त्याचा अधिकार केंद्र शासनाने अमेंडमेंट करून आरक्षणाचा अधिकार कधीच काढून घेतलेला आहे, म्हणून तो राज्य सरकारला अधिकार नाही आणि ते शिंदे सरकारवर पण त्याचं खापर फोडणं चुकीचं आहे, कारण त्यांना अधिकारच नाही। म्हणून माझी तुमच्या माध्यमातून विनंती असेल, हे 288 जे आमदार आहेत त्यांनी सरळ दिल्लीला जाऊन प्रधानमंत्रीच्या घरासमोर उपोषणाला बसावं की तुम्ही आम्हाला अधिकार द्या किंवा यांना मराठ्यांना आरक्षण द्या। 12 वाजता त्याच्यासाठी तुम्हाला जातीनिहाय गणना करणे खूप महत्त्वाची आहे आणि जातीनिहाय गणना करून सूची तयार करायची, जशी SC ST OBC NT असेल तशी यांना ॲडिशनल बॅकवर्डमध्ये टाकायचं का OBC पार्ट 2 मध्ये टाकायचं। आत्ताच मला कळालं की सरसकट सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, पण जातीनिहाय गणना न करता तुम्ही कसं देताय? पण सर इम्पिरियल डाटा सेंटरकडे आहे, त्यांना इम्पिरियल डाटा जर सरकारकडे असेल तर मग ते द्यायला हवा होता। याचा अर्थ ते जाणून बुजून देत नाही, संपला विषय। त्यांना जातीमध्ये झगडे लावून आपली खुर्ची साबूत ठेवण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे। अधिकारात नाही बैठक घेऊन करणार काही ते मला तेच कळत नाहीये। अधिकार हा केंद्राला आणि राष्ट्रपतीला आहे। सरळ सांगतो ना, भारतीय संविधानानुसार आर्टिकल 340चा वापर करावा, आयोग नेमावा, जातीनिहाय गणना करून त्यांचं आरक्षण त्यांना देऊन टाकावं, संपला विषय।
मग सुप्रीम कोर्टाने सांगितले 50%च्या वरती आरक्षण द्यायचं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 1992ला 9 बेंचनी दिलं होतं की 50%च्या वरती देता येत नाही. जर त्याला तुम्हाला क्रॉस करायचं असेल तर तुम्हाला 11 बेंच समोर जावं लागेल. आणि आता फडणवीसनी सरकारने जे आरक्षण दिलं होतं त्याच्यानंतर जे कोर्टात गेले ते 5 बेंचनी दिलं होतं. 5 बेंच मोठं का 9 बेंच मोठं? साहजिक आहे, 5 बेंच 9 बेंचच्या क्रॉस कधीच जाणार नाही. 9 बेंचला क्रॉस कोण करेल? 11 बेंच. 11 बेंच समोर जायला पाहिजे होते या लोकांनी, ते गेले नाहीत. म्हणजे जाणून बुजून त्यांनी खेळवट ठेवलंय. म्हणून मी आज जे मराठा बांधव आज इथं उपोषणाला बसलेत, मी त्यांच्याबरोबर आज एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसून त्यांना पाठिंबा जाहीर करतोय. आणि मराठा बांधवांना आरक्षण भेटल्याशिवाय भेटणार म्हणजे भेटणार, त्याला कुणीही रोखू टोकू शकत नाही. भारतीय संविधानाने 340 कलमांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, आयोग नेमून देता येतं, घेतलं पाहिजे. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.